आपण बॉरिंगची जी नोट आहे ती कंप्लीट केलेली आहे. 68,700 रुपये बॉरिंगच्या नोटची टोटल आलेली आहे. पुढची नोट घ्या आता. फॉर्मॅट प्रमाणे पुढची जी नोट आहे, आपले लॉंग टर्ममध्ये बाकीचं कोणतंही पोस्टिंग नसतं. डायरेक्ट आपण करंट लायबिलिटीज ज्या आहेत त्या करंट लायबिलिटीजमध्ये येतो. करंट लायबिलिटीजमध्ये आपला जो फर्स्ट आयटम आहे, हे बाकीचे आयटम कोणतेही पोस्टिंग नाही होणार. आपण डायरेक्ट करंट लायबिलिटीजमध्ये येणार. करंट लायबिलिटीजमध्ये पहिला आयटम आहे बॉरिंग्स. तिथे आपण शॉर्ट टर्म बॉरिंग्स घेतो. मग आता डिपॉझिट आपण लॉंग टर्म बॉरिंगला टाकलं, मग राहिलेले जे बॉरिंग्स आहेत म्हणजे बँक लोन असेल, बँक ओव्हरड्राफ्ट असेल, तर ते आपण शॉर्ट टर्म बॉरिंगला दाखवणार आहोत. त्यासाठी ट्रायल बॅलन्स चेक करा क्रेडिट साईड. क्रेडिट साईडला बँक लोन किंवा बँक ओव्हरड्राफ्ट आलेला असेल तर तो आपण पोस्टिंग करू. बँक ओव्हरड्राफ्ट आहे बघा 14,600 रुपये, शेवटून 2 नंबरचा आयटम, तो आपण शॉर्ट टर्म बॉरिंगला पोस्टिंग करणार आहोत. मग पुढची नोट घ्या, नोट नंबर 13. नोट नंबर 13. शॉर्ट टर्म बॉरिंग्स किंवा बॉरिंग्स कंसात शॉर्ट टर्म शब्द टाका आणि तिथे बँक ओव्हरड्राफ्ट सिंगल आयटम पोस्टिंग करा. 14,600 रुपये. नोटची बेरीज पण 14,600 रुपये येईल. नोटची बेरीज पण 14,600 येईल. बॉरिंग्स कंसात शॉर्ट टर्म. बँक ओव्हरड्राफ्ट नावाचा आयटम सिंगल आयटम पोस्टिंग केला. शॉर्ट टर्म बॉरिंग्सला अगोदरच्या फॉर्मॅटनुसार 3च आयटम यायचे, डिपॉझिट, बँक ओव्हरड्राफ्ट, बँक लोन. पण आता डिपॉझिट आपण वरच्या नोटला टाकलंय, त्यामुळे एकच आयटम राहिला, बँक ओव्हरड्राफ्ट 14,600 रुपये. नोटची टोटल पण 14,600 रुपये. त्यानंतर पुढची नोट घ्या ट्रेड पेएबलची. आधी आपण ट्रेड पेएबल डायरेक्ट पोस्टिंग करायचो क्रेडिटर्स, पण आता त्याची नोट घ्यावी लागेल. नोट नंबर 14. ट्रेड पेएबल. त्या नोटमध्ये ट्रेड पेएबल नावाचा जो आयटम ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेला आहे तो पोस्टिंग करतोय आपण 1,04,000 रुपये. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला बघा ट्रेड पेएबल कंसात करंट म्हटलंय 1,04,000 रुपये, तो आपण पोस्टिंग करतोय. ट्रेड पेएबल नोटची टोटल पण येईल 1,04,000 रुपये. ₹1,04,000. त्यानंतर पुढची नोट घ्या अदर करंट लायबिलिटीजची. अदर करंट लायबिलिटीजला आपण ज्या लायबिलिटीज आहेत पण वरच्या लायबिलिटीजमध्ये पोस्टिंग झालेल्या नाही आणि प्रोव्हिजन नाही, अशा लायबिलिटीज आपण पोस्टिंग करतोय. नोट नंबर 15. त्यामध्ये पोस्टिंग करा अनक्लेम डिव्हिडंड, जो ट्रायल बॅलन्स मध्ये दिलाय 3,300 रुपये. त्यानंतर ऍक्सेप्टन्स म्हणजेच बिल्स पेएबल 18,900 रुपये. रेंट पेएबल 8,000 रुपये. सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स 300 रुपये. हे चारही आयटम ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेले होते बघा. अनक्लेम डिव्हिडंड 3,300 रुपये. त्यानंतर ऍक्सेप्टन्सेस 18,900. रेंट पेएबल, पेएबल म्हणजे आउटस्टँडिंग 8,000 रुपये. आणि सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स, पुढचा इन्कम जर ॲडव्हान्समध्ये मिळाला असेल तर तो चालू वर्षीचं देणं असतं, त्यामुळे हा आयटम, एवढे आयटम आपण ह्या नोटला पोस्टिंग केलेले आहेत. अनक्लेम डिव्हिडंड, ऍक्सेप्टन्सेस, रेंट पेएबल आणि सन्ड्री इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. नोटची बेरीज करा, बेरीज येते 30,500 रुपये. 30,500 रुपये. स्टेटमेंटकडे या आणि स्टेटमेंटला अमाऊंट लिहा. अदर करंट लायबिलिटीज समोर 30,500, नोट नंबर 15. ट्रेड पेएबल समोर नोट नंबर 14, अमाऊंट मध्ये 1,04,000. आता लायबिलिटी साईडची शेवटची नोट, नोट नंबर 16, याला आपण प्रोव्हिजन्स दाखवणार आहोत. नोट नंबर 16 लायबिलिटी साईडची शेवटची नोट. प्रोव्हिजन कंसात शॉर्ट टर्म, अगोदरचं नाव शॉर्ट टर्म प्रोव्हिजन होतं, आता प्रोव्हिजन कंसात शॉर्ट टर्म. त्याला पहिला इफेक्ट दिला आपण प्रपोज डिव्हिडंड, जो आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेला आहे कॅपिटलवर 8%, 28,000 रुपये. त्यानंतर पेन्शन फंड ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेला होता आणि प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉई बेनिफिट हा पण ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेला होता. ट्रायल बॅलन्स पहा,
ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला दिलेले जे आयटम आहेत त्यातून आपण पेन्शन फंड घेतला, त्यानंतर प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉय बेनिफिट घेतला आणि ॲडजस्टमेंटमधून प्रपोज्ड डिव्हिडंड घेतला आपण. बघा 5वी ॲडजस्टमेंट आणि त्याच्याच खाली प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशनची ॲडजस्टमेंट आहे 15,100 रुपये. तो पण इफेक्ट आपण प्रोव्हिजनलाच घेणार आहोत. प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन 15,100 रुपये. नोटची बेरीज करा. 2 आयटम आपण ट्रायल बॅलन्स मधले घेतले, पेन्शन फंड आणि प्रोव्हिजन फॉर एम्प्लॉय बेनिफिट, आणि प्रपोज डिव्हिडंड आणि प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन आपण ॲडजस्टमेंट मधून घेतले. नोटची बेरीज केली 62,600 रुपये. 62,600 रुपये. इथे लायबिलिटी साईडच्या ज्या नोट आहेत त्या कंप्लीट झालेल्या आहेत. स्टेटमेंटकडे या. प्रोव्हिजनच्या समोर 62,600 लिहा. नोट नंबर 16. नोट नंबर 16. $62,600. टोटल आपण नंतर करतो. आता प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटचा पहिला आयटम रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. प्रॉफिट अँड लॉसच्या पोस्टिंगमध्ये कोणतेही बदल नाहीयेत, सगळे आहे तसेच आहेत. फक्त प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस जो आहे तो आपण रिटर्न ऑफची ॲडजस्टमेंटचा इफेक्ट डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशनला द्यायचो, त्याच्याऐवजी आपल्याला तो आता घ्यायचा आहे अदर एक्सपेन्सेसला. बाकीचे पोस्टिंग आहे तसेच आहे. मग पुढची नोट घ्या. नोट नंबर 17. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन. इथे आपण सेल्स घेतो. सेल्सवर जर रिटर्न्सची ॲडजस्टमेंट असेल तर रिटर्न्स आपण मायनस करतो. अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू वगैरे असेल तर तो दाखवतो. मग बघा ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला पहिलाच आयटम आहे सेल्स 5,09,000 रुपये. त्यानंतर डेबिट साईडला रिटर्न्स आहेत का चेक करा. डेबिट साईडला रिटर्न्स आहेत का चेक करा. सेल्स रिटर्न किंवा रिटर्न इनवर्ड नावाचा आयटम असतो. त्यानंतर क्रेडिट साईडला अदर सेल्स रिटर्न आहेत 9,000 रुपये. क्रेडिट साईडला अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू नावाचं पण आयटम आहे 10,000 रुपये. त्यामुळे सेल्स पोस्टिंग होतील, त्यातून रिटर्न्स मायनस होतील आणि अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू पण आपण ह्याच नोटला पोस्टिंग करणार आहोत. मग या सेल्स इनरला 5,09,000 लेस रिटर्न्स 9,000, आउटरला 5,00,000, आउटरला 5,00,000. त्यानंतर अदर ऑपरेटिंग रेव्हेन्यू 10,000 रुपये. नोटची बेरीज 5,10,000. नोटची बेरीज 5,10,000. $5,10,000. त्यानंतर पुढची नोट घ्यायची अदर इन्कमची. ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिट साईडला सेल्स सोडून इतर जे इन्कम्स असतील ते आपण इथे पोस्टिंग करतो. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड पहा. इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट नावाचा आयटम आहे 2,500 रुपये. त्यानंतर बँक इंटरेस्ट आहे 1,000 रुपये आणि मिसलेनियस इन्कम रिसिव्ड आहे 2,700 रुपये. 3 आयटम आहेत. तीन आयटम आपण पोस्टिंग करू. पुढची नोट घ्या अदर इन्कम. अदर इन्कमला इंटरेस्ट ऑन ट्रेड इन्व्हेस्टमेंट 2,500 रुपये. त्यानंतर मिसलेनियस इन्कम 2,700 रुपये आणि बँक इंटरेस्ट 1,000 रुपये. नोटची बेरीज 6,200 रुपये. 6,200 रुपये. ही झाली प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटची क्रेडिट साईड. प्रॉफिट अँड लॉसच्या स्टेटमेंटला या आणि पोस्टिंग करा. नोट नंबर टाका.
नोट नंबर 17 5,10,000 एक्साइज ड्युटी नाहीये. रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन नेट तेवढंच येईल 5,10,000 आणि अदर इन्कम समोर 6,200. टोटल रेव्हेन्यू आला 5,16,200 रुपये. इन्कम साइड कंप्लीट झालेली आहे. आता एक्सपेंडिचर साइड. एक्सपेंडिचर साइडमध्ये फर्स्ट आयटम आहे कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढताना आपण रॉ मटेरियलचा ओपनिंग स्टॉक असेल तर ही नोट घेतो, नसेल तर ही नोट घेत नाही. त्यासाठी ट्रायल बॅलन्स पहा. ट्रायल बॅलन्सची डेबिट साइड रॉ मटेरियल आहे त्यामुळे आपल्याला नोट घ्यावी लागेल. रॉ मटेरियल, त्यानंतर परचेसेस बघा किती आहेत. परचेसेस 2,53,000 आहेत. त्यानंतर फ्रेट इनवर्ड, कॅरेज इनवर्ड नावाचा आयटम असेल तर तो देखील आपण इथेच पोस्टिंग करतो. फ्रेट इनवर्ड पण आहे 5,100 रुपये. मग नोट घ्या. नोट नंबर टाका जो असेल तो. नोट नंबर 19 कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम त्यामध्ये घ्या ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल 11,900 रुपये. ऍड परचेस ऑफ रॉ मटेरियल 2,53,000 रुपये. ऍड एक्सपेन्सेस ऑफ परचेसेस त्यामध्ये घ्या फ्रेट इनवर्ड 5,100 रुपये यांची बेरीज 2,70,000 रुपये. त्यातून परचेस रिटर्न जे क्रेडिट साईडला दिलेले आहेत ते आपण मायनस करतोय आणि ऍडजस्टमेंट मधला क्लोजिंग स्टॉक 17,000 रुपये दिलेला आहे तो आपण मायनस करतोय. ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड पहा. क्रेडिट साईडला परचेस रिटर्न दिलेले आहेत 13,000 रुपये आणि ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे 17,000. हे दोन आयटम आपण वजा करतोय. आउटरला 2,40,000, नोटची बेरीज पण 2,40,000. प्रॉफिट अँड लॉसच्या नोटच्या नावांमध्ये पण चेंजेस नाहीये, पोस्टिंग मध्ये पण काही चेंजेस नाहीये, फक्त प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफच्या ऍडजस्टमेंटचा चेंज आहे. कॉस्ट ऑफ मटेरियल जर आपण काढलं तर आपण परचेसेस आणि चेंज इन इन्व्हेंटरी समोर डॅश करतो, तिथे कोणताही आयटम पोस्टिंग करायचा नाही. स्टेटमेंटकडे या. स्टेटमेंटमध्ये कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम समोर 2,40,000 लिहा. नोट नंबर 19 पुढे परचेसेस समोर डॅश करा, चेंज इन इन्व्हेंटरी समोर डॅश करा. तर पुढचा आयटम आहे एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. इथे आपण वर्करला जे देतो सॅलरी, वेजेस आणि त्यावर काही ऍडजस्टमेंट असेल तर ती पाहतो. डेबिट साइड पहा. डेबिट साइडला सॅलरी अँड वेजेस नावाचा आयटम आहे 64,400 रुपये. त्यानंतर स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस आहे 9,100 रुपये आणि कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड आहे 2,000. 3 आयटम पोस्टिंग होतील. ऍडजस्टमेंट चेक करू, आउटस्टँडिंग वगैरे आहे का, नाहीये. पुढची नोट घ्या. नोट नंबर 20. नोट नंबर 20 एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस. त्यामध्ये वर्करला आपण जे देतो ते आपण पोस्टिंग करतोय. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस सॅलरी अँड वेजेस 64,400, कॉन्ट्रीब्युशन टू पेन्शन फंड 2,000 आणि स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 9,100 रुपये. स्टाफ वेलफेअर एक्सपेन्सेस 9,100 रुपये. बेरीज करा नोटची 75,500 रुपये. स्टेटमेंटकडे या आणि अमाऊंट लिहा. एम्प्लॉई बेनिफिट एक्सपेन्सेस समोर नोट नंबर 20 75,500 रुपये. त्यानंतर फायनान्स कॉस्टला आपण डिबेंचर इंटरेस्टचा इफेक्ट देणार आहोत, त्याची पण नोट घ्यायची. सिंगल जरी आयटम असला तरी नोट दाखवावी लागेल. नोट नंबर 21 फायनान्स कॉस्ट. नोट नंबर 21 फायनान्स कॉस्ट. त्यामध्ये एकच आयटम आहे आउटस्टँडिंग इंटरेस्ट ऑन डिबेंचर, जे आपण डिबेंचर मध्ये ऍड केलेलं आहे 4,000 रुपये. नोटची बेरीज करा 4,000 रुपये. नोटची बेरीज करा 4,000 रुपये. स्टेटमेंटला या. फायनान्स कॉस्ट समोर
नोट नंबर 21 लिहा, अमाऊंटमध्ये 4,000 रुपये. त्यानंतर डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस, आपल्याला बिझनेस प्रिमायसेसवर आणि मोटर व्हेकलवर डेप्रिसिएशन कॅल्क्युलेट करायला सांगितलं होतं 5%, जे आपण प्रॉपर्टी प्लांट अँड इक्विपमेंटच्या नोटमध्ये घेतलेलं आहे. त्याचा सेकंड इफेक्ट आपण इथे देतोय. डेप्रिसिएशन ऑन बिझनेस प्रिमायसेस 9,000 आणि डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल 2,000. नोटची बेरीज येते 11,000. नोट नंबर 22, डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशन एक्सपेन्सेस. आणि लास्ट नोट अदर एक्सपेन्सेसची, उरलेले सगळे खर्च आपण अदर एक्सपेन्सेसला घेणार आहोत. त्यामध्ये फ्रेट आउटवर्ड 4,800, त्यानंतर रिपेअर्स टू बिल्डिंग 17,300, बॅड डेप्स 3,100, पॉवर अँड फ्युएल 9,300, इन्शुरन्स 13,100, रेंट अँड टॅक्सेस 8,000, RDD 9,000 आणि प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ जो लेस केला होता आपण 6,000. आणि बेरीज येते नोटची 70,600 रुपये. नोटची बेरीज येते 70,600 रुपये. राहिलेले सगळे खर्च आपण अदर एक्सपेन्सेसच्या नोटला टाकले. प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस रिटर्न ऑफ जो अगोदर आपण डेप्रिसिएशन अँड अमॉर्टायझेशनला लिहायचो तो देखील आपण ह्याच नोटला लिहिलेला आहे 6,000 रुपये. नोटची बेरीज आली 70,600 रुपये. स्टेटमेंटकडे या. स्टेटमेंटला अदर एक्सपेन्सेस समोर नोट नंबर टाकून अमाऊंट लिहा 70,600. नंतर आपण एक्सपेन्सेसची बेरीज करणार आहोत. बेरीज येते 4,01,100 रुपये. त्यातून टॅक्सची जी ॲडजस्टमेंट आहे ती आपली करायची राहिलेली आहे. सेकंड इफेक्ट, आधी आपण प्रॉफिट बिफोर टॅक्स काढू. टोटल रेव्हेन्यूमधून टोटल एक्सपेंडिचर मायनस केला. प्रॉफिट बिफोर टॅक्स आला 1,15,100 रुपये. त्यातून टॅक्स वजा करा ॲडजस्टमेंटमधला 15,100 रुपये. प्रॉफिट आफ्टर टॅक्स येतोय 1,00,000 रुपये. त्यालाच आपण म्हणणार प्रॉफिट फॉर द पिरियड. प्रॉफिट फॉर द पिरियड तो येतोय 1,00,000. त्याला खाली रेष आणि वरती रेष मारा कारण ही बेरीज आहे. प्रॉफिट फॉर द पिरियड 1,00,000. खालचा जो सेक्शन होता ॲप्रोप्रिएशनचा टोटल प्रॉफिटचा तो पूर्णपणे कॅन्सल झालेला आहे. प्रॉफिट फॉर द पिरियड 1,00,000 रुपये येतोय. आता तुमच्या जी नोट आहे अदर इक्विटीची तिच्याकडे या. अदर इक्विटीच्या नोटकडे या. अदर इक्विटीच्या नोटमध्ये आपण हा 1,00,000 रुपये प्रॉफिट टाकून कॅल्क्युलेशन करून घेणार आहोत आणि आपल्या नोटची बेरीज करणार आहोत. अदर इक्विटीच्या नोटकडे या. तिथे करंट इयरचा प्रॉफिट जिथे आहे त्या ठिकाणी अमाऊंट लिहून घ्या जिथे आपण ब्लँक ठेवलं होतं. ॲड प्रॉफिट फॉर द इयर 1,00,000 रुपये. बेरीज 1,35,000 येईल. हे 28,000 तुम्ही आधीच लिहिलेले आहेत. ते 1,35,000 वजा करा. आउटरला 1,07,000. हे फंड्स तुम्ही अगोदरच ट्रान्सफर केलेत उरलेले रिझर्व आणि नोटची बेरीज करा. बेरीज येते 1,50,500 रुपये. स्टेटमेंटला येऊन अदर इक्विटी समोर अमाऊंट टाका आणि प्रॉब्लेम टॅली करा. बॅलन्स शीटच्या स्टेटमेंटला अमाऊंट लिहा आणि प्रॉब्लेम टॅली करा. प्रॉब्लेमची टॅली टोटल यायला हवी 7,80,900 रुपये. टॅली टोटल 7,80,900 रुपये. इथे हा प्रॉब्लेम आपला कंप्लीट झाला. तुम्हाला PDF फॉर्म